आमच्या तरुणाचे स्तोत्र सगळ्यांक खबर आसा आख्खो प्रियोचो तरुण एकूच म्हणटा आमकां गोविंद जाय तर हांव तेंची वळख करून दिना कित्याक आतां अशी परिस्थिती जाल्या की म्हाका सुद्दां गोविंद बाबाची वळख करप म्हळ्यार म्हाजो कमीपणा कसो दिसता कारण ताका सगळ्या आख्ख्या प्रिवळ वखता आख्ख्या गोंय वखता तर हांव आमच्या प्रेरणा परिणा स्तोत्र आणि आमचे भावी आमदार श्री गोविंद बाब हांका विनंती करता की तांच्यांनी माचयेर येवन दोन शब्द सगळ्यांक मार्गदर्शन सांगचे. धन्यवाद सर्वेन सर. आजच्या या कोपरा बैठकीक उपस्थित आशिल्ले तमाम स्वाभिमानी अभिमानी कार्यकर्ते मतदार तुमकां सगळ्यांक पयलो म्हजो मानाचो मुजरो. आजच्या ह्या कोपरा बैठकीक व्यासपीठाचेर विराजमान आशिल्ले गोंय राज्याचे सर्वोच्च पद भूषयिल्ले 2 वेळा ह्या मतदारसंघांतल्यान आमदार जाल्ले ॲडव्होकेट श्री विश्वासजी सतरकर, दक्षिण गोंयच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री सतीशजी मडकयकर, गोंयचो बुलंद असो युवा आवाज तो म्हणल्यारूच म्हजो मित्र श्री युगांक नाईक आणि ज्या प्रेव प्रगती मंचाची फाटली 5 वर्सां जाणेन आपली सगळी जबाबदारी आपल्या खांद्याचेर घेतली ते आमचे सर वेगळे वेगळे व्यक्तिमत्व आशिल्ले श्री प्रशांतजी नाईक, प्रशांतदीप मार्दोळकर, तुमकां सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. सगळे विचार सगळे वक्त्यांनी मांडिल्ले आसात. फाटल्या 4 वर्स 11 म्हयने पयलू ह्याच प्रेव मतदारसंघांतल्यान निवडणूक लढयत आसतना ह्या प्रेव मतदारसंघांतली प्रत्येक खाची खोऱ्यांतली वाट, दोंगर खेडे गांवांत आणि त्याच बरोबर शहरांतली एक एक दरी एकदां न्ही, दोनदां न्ही, 3दा ओलांडून या प्रेव मतदारसंघांतले मतदाराची समस्या जाणून घेऊन आज असो एक विचार मना भितर आयिल्लो आसा आणि तो विचार या प्रेवान फुलयचो, मुखार व्हरचो आणि या प्रेवच्या जनतेक ज्याच गिराण लागिल्लें आसा. फाटले 10 वर्सां जाली गुलामशाहीच्या सकल आज संबंध प्रेवचे मतदार किंवा नागरिक वावरतात. त्या गुलामगिरीतून नष्ट करपा खातीरूच आणि त्या गुलामगिरीची जाणीव करपा खातीरूच ह्या गोंयच्या विधानसभेच्या सभागृहांत पावलां घालपा खातीर एक संधी तुम्ही म्हाका सगळ्यांनी दिवचे हे एक विनंती करपा खातीर हांव तुमच्या समोर उबो आसा. आजूत जे आमकां चिन्ह जे अलॉट जाल्ले आसा ते म्हणल्यारूच तुमची आमची सगळ्यांची सारथी जी रिक्षा, ज्या रिक्षेन बसून प्रत्येक कष्टकरी समाज, शेतकरी समाज, बारीक समाज आपली कितलीशे वर्सां जाली वाटचाल करीत आसा. आज ती एक उमेद, ती एक नवी उभारी या रिक्षेंतल्यान गोंयचे विधानसभेच्या भवनाचेर तुम्ही तो रिक्षेचो झेंडो फडकोवपा खातीर आतूर जाल्ले आसात, आशेलेले आसात आणि ते आता ते 4 तारखेक जे मतदान जावपाचे आसा त्या मतदानान प्रत्येक जो मतदार जो आसा तांकां आपले विचार एक प्रकाशाची ज्योत दाखोवन ह्या प्रेव मतदारसंघांत जी वाईट प्रवृत्ती फाटले 10.5 वर्सां जाली वावरता तिका मुळापासून उखडून करपाची आज गरज आसा
आणि हेचे हित जर कित्यान जर असा जाल्यार आमचे भावी पिढीन असा आणि हे सगळे जर कोण जर करपाक जर शकता जाल्यार आजचो युवा तरणाटो करपाक शकता आणि तांकां साथ दिल्ली जर असा जाल्यार जाणट्यांचे आवय बापूय करपाक शकता आणि ही धमक आणि तीच धमक ह्याच आमच्या प्रेवच्या स्वाभिमानी अभिमानी मतदारा भितर असा. आज आम्ही वेलिंग प्रेवच्या गावात आम्ही एक नजर जर मारली जाल्यार पोशिंदे तयार झाले असतात. जे पोशिंदे जसे सतीशबाई म्हणले की आपलोच फायदो आपलोच स्वार्थ या भोळे बाबळे जनतेक दाखवून आपलो फायदो कसो करून घेवप हेच आजपर्यंत षडयंत्र चालू असा. आज प्रत्येक प्रियोचा नागरिक या वेलिंग प्रियोचा प्रत्येक मतदार आज ज्ञानी झालो असा. आमका कशे तरेचो आज वापरला गेल्ले असतात कशे तरेचो आमका फटोवन आपले काम साधून घेता हे आज प्रत्येक मतदाराक खबर असा. आणि म्हणूनच या कुपरा बैठकीचे आज रूपांतर एका जाहीर सभेत जाता असताना खूप आनंद जाता आणि हे जे सगळे श्रेय जे असा ते तुमच्या सगळ्या विचारांक जाता तुमच्या सगळ्या विचारांच्या प्रकाश ज्योतीक जाता. हांव एक स्वप्न घेऊन आयिल्लो असा. फाटली 25 वर्सां जाली या सामाजिक क्षेत्रांत कार्य करता. आज हांव तुमच्या मुखार जो उबो जो असा तो एका राजकारणी म्हणून तुमच्या मुखार येऊना तर हांव तुमचो एक सगळ्यांचो सेवक या सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमच्या मुखार आयलो आणि जेन्ना 4 तारीख जातलो तेन्ना त्या वेळाचेर तुमच्या मुखार एक सामाजिक सेवकूच म्हणून आसतलो आणि ती एक सेवा करपा खातीर तुम्ही एक संदी गोंयचे विधानसभेच्या सभागृहात पावलां घालपाक दिवचे हेच तुमचे कडेन एक नमळाचे मागणी करपा खातीर हांव तुमच्या मुखार उबो आसा. मनान खूब दिसता या कष्टकरी समाजा गोर गरीब जनते खातीर कितें तरी करचें आणि म्हणूनच फाटली कितलीशीं वर्सां जाली सातत्यान अन्याया विरुद्ध आवाज काढीत असा. अन्याया विरुद्ध पेठोवन आता आणि म्हणूनच संबंध गोंयच्या जनतेचे एक मनान एक दिसता. खुबशे फोन येतात की ह्या फावटी खंयच्या परिस्थितीन तुवें गोंयच्या विधानसभेत पावोवप अत्यंत गरजेचे आसा. जरी आमकां जर मत जर नासले जाल्यार प्रियोचे जे स्वाभिमानी मतदार जे आसात त्यांच्या आशीर्वाद दिवपा खातीर आमी येतले तुका आशीर्वाद दिवपा खातीर आमी येतले अशेच तरेचो आज स्वाभाविक आणि तेच आज भारतीय जनता पक्षान जो एक नॅशनल पार्टी जी आसा त्यांनी आज दाखयलेलो आसा. त्यांनी आज आशीर्वाद तांकां दिल्लो आसा आणि खास करून जो देशाचो जो संरक्षण मंत्री आसा आणि संबंध जे रती महारथी आसा ते आज प्रेरणात आज अवतरलेले आसा. ज्या वेळाचेर माझ्या सारखे एका शेतकरी कुटुंबात जन्माक आयल्ल्या मनशाकडे हे देवळी नॅशनल पार्टी येता. खुबशे विचारांचे आचार देवाण घेवाण एक साम्य असा आणि तातूंतल्यानूच एक दिसता की प्रियोचो मतदार आज खंय तरी त्रासान पडिल्लो असा खंय तरी आज उपसलेलो असा खंय तरी आज दबावा सकल दबलेलो असा आणि ते चेपण करपा खातीरूच आज भारतीय जनता पक्षान आमकां सगळ्याक हात दिल्लो असा आणि तो हात आज आम्ही मुखार व्हरपाची गरज असा. आणि त्याचे खातीर आज सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी भारतीय जनता पक्षाचे सगळे सर्व गावातले जे कार्यकर्ते असतात ते आपल्या पर्यंत कार्य करीत असतात आणि हीच आमकां सगळ्याक एक उभारी असा. उल्लेख झालो फाटल्या 10,500 मतांचो मतधिक्य जो गोंयान एक इतिहास निर्माण जाल्लो आशिल्लो आणि तोच इतिहास मोडून काढपा खातीर तोच एक नवो इतिहास परत घडोवपा खातीर आज संबंध प्रियोची जनता एक संघ जाल्ली आसा. सगळ्यांचो एक आवाज जाल्लो आसा तो एक बुलंद आवाज जाल्लो आसा तो म्हणल्यारूच एक रिक्षेचेर मत मारून एक स्वाभिमान आणि अभिमान दाखोवन गोंयच्या विधानसभेचे रिक्षेचो झेंडो फडकोवपाचो या प्रियोचो शेतकऱ्यांचो या प्रियोचो कष्टकरी समाजाचो आवाज बुलंद करपाचो आणि तेच एक मत जावन आसा रिक्षेचेर मत. हांव एक युवका खातीर काम करता आणि युवका खातीर काम करता आसतना खुबश्यो काही गोष्टी जर आज युवका खातीर आज समस्याक मुखार वयचे पडटा जाल्यार ती एक म्हळ्यार नोकरी आणि जर नोकरी जर मुखार जर करतलो जाल्यार त्याच्या खातीर शिक्षण हे अत्यंत महत्वाचे असा आणि शिक्षण जर बरें जर घेतले जाल्यार त्याच्या खातीर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करप हे तितलेच महत्वाचे असा. आणि म्हणूनच त्या वेळार आमचे सर जावन आसात किंवा वेगळ्या इंटेलेक्च्युअल लोकांकडे हांव संधान सांगतालो प्रियोच्या नागरिकाक आज कितें जाय
तर ह्यो 3 गोष्टी आमकां करपाची गरज आसा. एक भुरगो शिकल्यानंतर ताच्या आवय बापायचे नाव, आवय बापायचे काळीज, आवय बापाचे उर भरून येता. आपण एक भुरग्याचे नाव जर खंयच्या एका नॅशनल लेवलाचेर किंवा इंटरनॅशनल लेवलाचेर जर पळजळें जाल्यार ते संबंध गोंयचे नाव वाडटा, त्या वाड्यावयले नाव वाडटा किंवा ह्या संबंध या गांवचे नाव वाडटा. आणि म्हणूनच हे सगळे एका आस्थापना सकल येवन एक रहवासी शाळा, एक रेजिडेन्शियल स्कूल हाडचें अशें म्हजो एक विचार आसा. एक संकल्पना, एक कल्पना हांवें एक मुखार हाडिल्ली आसात. ते संकल्पनेक, एक ते कल्पनेक तुमचो सगळ्याचो आधार जाय, तुमच्या सगळ्यांचो आशीर्वाद जाय, तुमच्या सगळ्याचो प्रेम जाय. आणि तो प्रेम तुम्ही एका मत मारून, रिक्षेचेर मत मारून तुम्ही दाखयतले अशी एक आशा व्यक्त तुमचे कडेन हांव करता. बेंगलोर सारकेल्या एका स्कुलान हांव गेलो. ज्या स्कुलांतल्यान जो प्रोडक्ट भायर सरता तो एक हिरो असता. जो कितलोय काळे कोळशान जो हिरो मोगता, जितलो तो पॉलिश करता तितलो चकचकता. आणि अशें करता करता स्कुलाची एक वर्साची फीस जी आसा ती 5 लाख रुपया आसा. आता एका शेतकरी कुटुंबाक जन्माक केल्लो एका भुरग्याक हे शक्य आसा काय कितें? पूण ही परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याचेर न येवची. आणि म्हणूनच केंद्र सरकाराच्या आखारीते भितर काही येवजणी आसात. गोंय राज्याच्या भितर तातूंत जर 50-50 जर काही गोष्टी जर करीत जाल्यार हे शिक्षण आमी आमच्या भुरग्यांक दिवपाक शकतात. बिनशुल्काप्रमाणे ताका शुल्क सुद्धा आसपाक शकना. ज्या संस्थेंतल्यान आमचे हिरे तयार जावपाक शकता. आणि म्हणूनच जे रेजिडेन्शियल स्कूल आमी हाडटले त्या प्रियोच्या पाठाराचेर आसतले, तातूंत शिक्षण जाले, तातूंत नोकऱ्यो तयार जातल्यो आणि तातूंत इन्फ्रास्ट्रक्चरूय डेव्हलप जातले. आणि असो तरेचो एक संकल्प हांवें दवरलेलो आसा. प्रियो जेन्ना आमी वेलिंग प्रियो म्हणटा तेन्ना मार्दोळचो एक गांव आसा आणि त्या मार्दोळच्या कडेन एक आउटपोस्ट आसा. आणि हे आउटपोस्ट जर पुलीस स्टेशना भितर जर कन्वर्ट जर जालें जाल्यार आज त्या जाग्याचेर जर 20-25 जर लोक जर काम जर करतात जाल्यार त्याच पुलीस स्टेशनाचेर 120 ते 130 लोक काम करपाक शकतात. असो तरेचो एम्प्लॉयमेंट जनरेट करपाक जाय. हो प्रियो मतदारसंघ ज्या अंत्रुज महालान आसात तितूंतले एक कलाकारांचे एक माहेर घर, एक कलाकारांची खाण आसा. आणि ह्याच माचे वयल्यान ज्या वेळाचेर एक टोखणा हो एक कार्यक्रम जाल्लो आशिल्लो आणि त्या टोखणाय भितर आमकां कलाकार खडप आसता. कलाकाराक एक व्यासपीठ निर्माण दिले नंतर मुखार कितें हो एक प्रश्नचिन्ह निर्माण जाता. आणि हे प्रश्नचिन्ह त्याचे उत्तर जर कितें जर आसा जाल्यार कल्चरल अकॅडमी जावप हे आज या गोंयचे कलाकाराक अत्यंत महत्वाचे आसा. आणि तेच पावल मुखार व्हरपा खातीर या गोंयचे विधानसभेत पावल घालपा खातीर हांवें एक मानस दवरलेलो आसा. आता हांवें मानस दवरलो म्हणून तातूंत कांयच जावपाक शकना. तुमचो सगळ्याचो आधार जाय, तुमचो सगळ्याचो आशीर्वाद जाय. तेन्ना ते सगळे काही गोष्टी जो विचार जो आसा तो मुखार सुविचारां भितर कन्वर्ट जावपाक शकता. अश्यो कितल्योश्यो साबार येवजण्यो तकलेन भितर हाडिल्ल्यो आसात आणि त्योच मुखार व्हरपा खातीर म्हाका तुमचो सांगात जाय. आणि म्हाका खबर आसा तुमी येदे व्हडलो हो सांगात म्हाका दिल्लो आसात. हो एक मतांचो एक महासागर जातलो. आज खास करून हांव पळयता कोण तरी देवळां बांदतात आणि त्या देवळाक खरो जर देव जर खंय बशिल्लो आसा जाल्यार ह्या काळजान बसता. देवान केन्नाच सांगलें ना आपल्याक कॉन्क्रिटाचो स्लॅब घाल. चुट्टाच्या स्लॅबाक सुद्धा तोच देवाचो आशीर्वाद असता, तो कॉन्क्रिटाच्या स्लॅबान सुद्धा असता. म्हणून मनशाचो विचार जो असता, मनशाचे काळीज जेन्ना स्वच्छ मनान मुखार येता तेन्नाच आमकां देव पावपाक शकता. आणि अधर्माच्या नावाचेर हे केल्ले ते देवाक जर आमी अर्पण केले तर देव आमकां केन्नाच पावपाक शकना. हे आमी आज मतीन धरपाची गरज आसा. उल्लेख जालो शिर्डी सवारी, उल्लेख जालो पंढरपूर सवारी. आज उल्लेखू जालो कोण कोण चेक वाटतात. पण भावांनो, अनुभवा वयल्यान तुमकां काही गोष्टी सांगता. जे जे लोकांनी देवाची सवारी केल्ली आसात अधर्माच्या पैशांचेर त्यांका खंय खंय ते घरा कडेन 2-2 वर्सां घरान पडिल्ले आसात. आणि तो 1,000 रुपयाचेर तांकां 1 लाख रुपये खर्च आयिल्लो आसा. आमकां आतां 1 लाख रुपये बॉल्सान भरून घरान आमकां खाटीचेर न्हिदोन काडपाची गरज आसा का मुखार आमी प्रसंतीत जावन या संबंध समाजाक आमकां मेसेज दिवपाची आसा. हीच मेसेज आमी जे जे कोण सवारी करतात तांच्या कानान भितर घालपाची आसा. जशें म्हणलें की आज हे लोक आमकां
रानातलो शिव हाडून आमच्या कानान घालतात. कानाक वारें वचपाची आज गरज आसा. को शिव वो फक्त निवडणुकी पुरतोच भायर येता. हरशी दीस तो फाटल्या मागीलदारांच्यार खंय तरी ताका खोट मारून उडिल्लो आसता. जो भाऊसाहेब बांदोडकरांचो उल्लेख आज ह्याच माचयेवयल्यान जालो सबंद गोंय घेतात. तांकां भाऊसाहेब बांदोडकरांच्या जोत्यांच्या वाणा कडेन बसपाक सुद्धा लायकी ना हे ह्या माचयेवयल्यान हांव तांकां सांगता. कारण भाऊसाहेब बांदोडकरांनी केन्नाच फूट घातले ना. भाऊसाहेब बांदोडकरान देवळां भितर केन्नाच राजकारण हाडलें ना. भाऊसाहेब बांदोडकर केन्नाच वाड्या भितर दरी निर्माण केली ना. आणि याचे उलट भाऊसाहेब बांदोडकरान केले की देवळां बांदून एकवट हाडलो. वाड्याचेर मतभेद आशिल्ले ते मतभेद पयस करून मतभेद केन्नाच करपाक दिले ना. हे भाऊसाहेबान केल्ले आसात. आणि ज्या भाऊसाहेब बांदोडकरान जो पक्ष निर्माण केल्लो आसा तेजी संस्थापक जाल्ले आसा जी मुख्यमंत्री जावन गेली तेच मुख्यमंत्र्याचेर स्वर्गीय ताईचेर तापी मारपाची ही वाट जी कोणी जर हाडली जाल्यार ह्या आज जे संधी साधू जे आसात तांणी हाडली. जशे गोडा देपेक डोंबळे चिकटतात तशे सत्तेक लागिल्ले हे डोंबळे आज भारतीय जनता पक्षान तांचेर खोट मारून त्या डोंबळ्याक चिरडून वडयलेले आसात. आणि त्याचे पलीकडेन आज आमी सगळ्यांनी त्या डोंबळ्याची ती पाकांनी आपले पाय जे आसात पळय ते मोडपाची गरज आसा. जाणे करून मुखार वचून आमच्या बहुजन समाजाक कोणूच काय हात लावपाक शकपाना. आणि ह्या माचयेवयल्यान तुमकां एक आव्हान आसा. ह्या माचयेवयल्यान तुमकां गॅरंटी दिवपाक शकता. प्रियोच्या म्हज्या खंयच्याच कार्यकर्त्याक आसूं जो भारतीय जनता पक्षाचो आसूं किंवा आमच्या समर्थकां आसूं कोणाचे केसाक सुद्धा जर हात लावपाचो जो कोणी जर धाडस जर केले जाल्यार त्यांची मुळापासून त्यांच्या उकडून वडपाची जबाबदारी गोविंदा गावडे घेतलो. गोविंदा गावडे केन्नाच लोकांक धाडून कोणाक प्रश्न केलो ना. गोविंदा गावडे स्वताच वचून जाब विचारलेली आसात. आणि हे हांवें आज करून दाखयलेले आसात. म्हणूनच गोविंदा गावडेच्या मुखार येऊन तांकां दोळ्यान दोळे घालून घालपाची कापासतात त्यांच्या भितर ना. आणि तीच कापासतात तुम्ही दाखोवपाची. तुम्ही म्हाका खंयच्या वेळाचेर उलो जर केलो जाल्यार तुमच्या बरोबर हांव सतत आसतलो सदैव आसतलो. आणि एक संधी तुम्ही गोंयचे विधानसभेच्या सभागृहात पावलं घालपा खातीर या कष्टकरी समाजाचो या शेतकरी समाजाचो आणि संबंध एकंदरीत या प्रिय मतदारसंघाचो भौतिक विकास करपा खातीर तुम्ही साथ दितले हीच म्हणजे तुमचे कडेन अपेक्षा आसा. आमकां विकास ज्या विकासाची नांवां आमच्या युगान बाबान घेतली तो विकास रस्ते आशिल्ले तर वाळ म्हणून परत बांदप हे त्या कॉन्ट्रॅक्टरांचे पोट भरपाचे कटकारस्थान आसा. पूण हातून आमचे सगळ्यांचे नुकसान जाल्ले आसा. काय प्लॅनिंग ना तोच आडो मोडटात तेकाच डांबर घालतात तेकाच परत कॉन्क्रीट म्हणटात अशी तरेची परिस्थिती. आज जी ही म्हारगाय जर कित्याक जर जाली जाल्यार हे लोक असे करतात म्हणून ही सगळी काही गोष्टी झाली. म्हणूनच आज आम्ही शादूर जावपाची गरज आसा. आमच्या भुरग्याचो फुडार आज आम्ही सगळ्यांनी मुखार व्हरपाची गरज आसा. आणि हेच जर करतले जाल्यार तुम्ही सगळ्यांनी एक विचार करपाचो आसा. तो एक विचार म्हळ्यार 10 वर्सां पयलू ही नष्ट प्रवृत्ती आज ह्या प्रिय मतदारसंघात रुजली ती मुळापासून उकडून करून ती ताका परत कोम सुद्धा येवपाक जायना. ही जबाबदारी आम्ही सगळे आपल्या खानाचेर घेवपाची गरज आसा. आणि ती जबाबदारी घेवपा खातीर तुम्ही सक्षम आसात तुम्ही समर्थ आसात अशेंच हांव मानून आजचे ह्या 2 शब्द हांव सोंपयता. तुमकां सगळ्याक बरे तरेचे आरोग्य यश धैर्य धाडस साहस सामर्थ्य प्राप्त करून दिवचे ह्या नरसिंह देवाकडे वेताळास देवाकडे मागता. आणि असोच तरेचो तेको असोच तरेचो मोग असोच तरेचो आशीर्वाद तुम्ही म्हजे फाटल्यान फुडल्या 15 दीस जो आसा तो दोळ्यान तेल घालून तुम्ही कार्य करतले काम करीत आसात. पूण जे आज आमच्या पासून पयस आसात तांकांय तुम्ही लागीं हाडपाचो प्रेमान लागीं हाडचे हेच म्हजे ह्या वेळाचेर तुमकां आव्हान आसा. तुम्ही हाडटले तुम्ही काम करतले खंयच्याच आमिशाक तुम्ही बळी पडपाना खंयच्याच अपप्रचाराक तुम्ही बळी पडपाना हेच तुमचे कडेन हांव मागता. घडये एखादे चुकीचो गैरसमज म्हजे विशयी घालतात की हांव भारतीय जनता पक्षान भितर जॉईन जालो. म्हजे आणि भारतीय जनता पक्षाचे विचार एक आसात. आमचो प्रियोचो विकास करप हेच भारतीय जनता पक्षाचे ध्येय आसा. हेच गोविंद गावडेचे ध्येय आसा. आणि हेच ध्येय आम्ही मुखार व्हरपाक जाय.
कूळ मुणकणा कायद्या भितर सगळो तो काही घोळ जर जाल्लो आसा जाल्यार त्या संदर्भात काही गोष्टी करपाक जर जाय जाल्यार त्या संदर्भात फाटल्या सरकारा कडेन आमी शेगीत उलयले आसात तातूंतली 2 सेक्शनां सुद्दां आज काडिल्ली आसात हेजेच वेल्यान दिसून येता कितलो सरकार हो शेतकऱ्या खातीर आणि हो कष्टकऱ्या खातीर भारतीय जनता पक्ष तांकां विचार आसात आणि दुसरी एक गोष्ट इंडिपेंडंट येवन कितें करतलो असो तरेचे एक प्रश्न आज संबंध प्रिय मतदारसंघात रुजलो गेल्लो आसा म्हजो ह्या लोकांक एक प्रश्न आसा पक्षा भितर 3 मनीस येवन तुम्ही कितें केलें तुम्ही जर केलें जाल्यार फक्त सुत्तेचो आणि खुर्चेचो फक्त आस्वाद दामलो जाल्यार ज्या वेळाचेर ह्या गोंयचे संबंध जनतेचेर अन्याय जालो त्या वेळाचेर खंय गेल्ले आशिल्ले त्या प्रश्नाचें तुम्ही उत्तर तांकां विचारपाची गरज आसा आणि म्हजें जर कितें जर उत्तर जर तुमकां जर आसा जाल्यार आज खंयची गोष्ट जर मुखार जर व्हरतले जाल्यार तुका तेजे ती इंटरव्हेन्शन ती कॅपॅसिटी आसता ती आज मुखार हाडप ही अत्यंत गरजेची आसा हांव जो आसा तो एका चळवळीतलो मनीस जावन आसा लोकांचे प्रश्न घेवन लोकांचे समस्या घेवन हांव गोंयचे विधानसभेन वचपाक सोदता आणि तोच एक उल्लेख हांव तुमच्या मुखार मांडपाक शकता हांव अपक्ष सुद्धा जावन ह्या स्वतंत्र भारताचो ह्या स्वतंत्र गोंयचो ह्या स्वतंत्र प्रियोच्या स्वतंत्र विचाराचो हांव एक उमेदवार जावन आसा स्वतंत्र उमेदवार तुमच्या मुखार आयिल्लो आसा कसलीच तरेची अपप्रचाराक तुम्ही बळी पडचे न्ही हेच ह्या वेळाचेर तुमकां एक मागणी आसा आणि तुम्ही सगळे मोठे संख्येन आपलो वेळ हांगा काडल्या बद्दल तुमकां सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा 1 तारखेक आमची जाहीर सभा मार्शलाच्या देवकी कृष्ण पटांगणाचेर जावपाची आसा तातूंत तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करचें आपले परीन जे लोकांक विचार आयकपा खातीर तातूंत बरे तज्ञ येतले तातूंत भितर भारतीय जनता पक्षाचे वेगळे आपले लिडरूय येतले आमचे सगळे विचार आसतले ते विचार आयकपा खातीर तुम्ही मोठे संख्येन थंय आवर्जून उपस्थित रावचे ही तुमकां आव्हान करून म्हजे 2 शब्द सोंपयता जय हिंद जय गोवा.